मित्रांनो, आज वार रविवार, सकाळचे वाजले 10:30. ठाण्यामध्ये आपण एक प्रायव्हेट बुकिंग घेऊन आलो होतो. त्याचे आपल्याला 2500 रुपये मिळालेले. टोल वगैरे जाऊन एक 2200 रुपयापर्यंत मिळतील. आता आपला डिव्हाइस तर आपण लॉग इन केलेलं आहे इथं ठाण्यामध्ये. ठाणे ईस्टला आहे मी. तर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर CNG फिल करून घेतो. अर्धी टाकी आहे, बट पूर्ण भरून घेतो. आणि नंतर एखादं बुकिंग लागलं तर मग रिटर्न पुण्यासाठी निघूयात. मिळालीच एखादी बुकिंग तर मी तुम्हाला तसं कळवेनच. मित्रांनो, आपल्याला रिटर्नची ट्रिप मिळालेली आहे पुण्याची. हांडेवाडी इथला ड्रॉप आहे. कस्टमरच्या पिकअप लोकेशनला चालू होतं पिकअप करायला. 700 मीटरवरूनच बुकिंग आलेलं आहे. कस्टमरला पिकअप करून पुण्यामध्ये ड्रॉप झाल्यानंतर भेटूयात. आता वाजले 12:30. खूप खालापूरच्या टोल नाक्यावरती पोचले होते. कुरमोलला थांबलो तर रेडबुल घेतलेली आहे. आता उन्हाळा जास्त मित्रांनो, आपण खालापूरच्या टोल नाक्यावरती आलेलो आहे. आता कस्टमरला लहान मुलं आहेत, कस्टमरची छोटी, त्याच्यामुळे त्यांना पाणी आणि खायला घ्यायचं होतं. तर म्हटलं कस्टमर थांबलेच तर आपण सुद्धा जरा उन्हाळ्याची व्यवस्था करावी, म्हणून एक रेडबुल घेतलेलं आहे आपण. एनर्जी ड्रिंक आहे ते, आणि एक पाण्याची बाटली घेतलेली आहे. कस्टमरचा ड्रॉप जो आहे तो आवतवाडी हांडेवाडी या ठिकाणी. आज घाट आणि ट्रॅफिक, घाटामधलं ट्रॅफिक आणि मुंबई सिटीला ट्रॅफिक काहीही लागलेलं नाही. येताना आपण पुण्यावरनं बाणेरवरनं ठाण्याची एक प्रायव्हेट बुकिंग घेऊन आलतो आणि लगेचच अर्ध्या तासाच्या अंतरामध्येच आपल्याला रिटर्न इंटरसिटी पडलेली. पुण्यामध्ये कस्टमरचा ड्रॉप हा आहे तो एक 2:30 ते 3च्या दरम्यान होऊन जाईल. त्याच्यानंतर आपलं CNG फिल करून घेऊयात. आणि जर आपल्याला परत एखादी इंटरसिटी मिळालीच तर परत रिटर्न मुंबईला येऊया, कारण आज बुकिंग मिळण्याचे चान्सेस खूप आहेत. जर आपल्याला लेट झालं यायला तर आपण मुंबईमध्ये येऊन सरळ एअरपोर्टला जाऊया. म्हणजे तिथं शुअर शॉट गॅरंटी असते की त्या क्यूमध्ये नंबर किती लागला ते बघून आपण नाही का बुकिंग आणू शकतो. जरी आज रिटर्न नाही आलं तरी उद्या सकाळी आपण बुकिंग आणू शकतो. मुंबई एअरपोर्टचं बऱ्यापैकी मला माहिती आहे. तिथलं पार्किंग वगैरे कुठे काय आहे, जेवणाची काय व्यवस्था, राहायची काय व्यवस्था, हे सगळं जर आपण रिटर्न मुंबईचा आलो तर मी तुम्हाला सगळं काही दाखवेन आज. आणि काही जण म्हणतील की अरे हा येडा आहे का काय, कारण दिवसातून 3-3, 4-4 वेळा, म्हणजे 2 वेळा मुंबई 2 वेळा पुणे करणं जोक नाही. बट एक सांगेन, जर पैसेच कमवायचे असतील तर घर मात्र नक्कीच सोडावं लागेल तुम्हाला. आणि रेट हा असा काय आपल्याला जास्त भेटत नाही. 10 रुपये 11 रुपये पर किलोमीटर प्रमाणेच पडतो. फक्त एवढंच आहे की लोकलला जो गाडी चालवण्यामध्ये त्रास आहे तो कमी आहे, कारण हायवेला लागल्यानंतर 5वा गिअर टाकायचा, डायरेक्ट घाटातच उतरवायचा गिअर. त्याच्यानंतर खालापूर टोल क्रॉस केला की डायरेक्ट पनवेल एक्झिटला गिअर उतरवायचा. त्याच्यामुळे ड्रायव्हिंगचा थोडासा जो म्हणजे काय म्हणता त्रास आहे तो हायवेला कमी. पैसे मिळतात, रेट 10 आणि 11 रुपये प्रमाणेच आहे जो लोकलला आहे. लोकलला धंदा करणाऱ्यांना खरं सल्यूट करावं लागेल, कारण लोकलला धंदा करणे म्हणजे एवढं म्हणजे टेन्शनचं काम आहे ना. 10 पॅसेंजर बसवा, 10 पॅसेंजर उतरवा, त्यात प्रत्येकाची वेगवेगळी नाटकं असतात. तर बघू, कस्टमरला मी ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला एकदा अपडेट देईनच की मला इंटरसिटीमध्ये आत्ता किती मिळाले काय ते. भेटूया आपण पुण्यामध्ये कस्टमरला ड्रॉप झाल्यानंतर. भावांनो, पुण्यामध्ये पोचलो आहे. तर कस्टमरला ड्रॉप केलेलं आहे. 2:30 वाजलेले आहेत आता. कस्टमरला ड्रॉप केलं, त्यांच्याकडनं पेमेंट वगैरे कलेक्ट केलेलं आहे आपण. हांडेवाडीमध्ये त्यांचा ड्रॉप होता. 1939 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. मोबाईल खूपच गरम झालेला आहे. 2 तास 50 मिनिटामध्ये आपला ड्रॉप झालेला. 174 किलोमीटर आणले. 11:15 वाजता पिकअप केलं होतं. 2:30 वाजता आपला ड्रॉप झालेला आहे आता. आज एवढा भारी दिवस गेला, म्हणजे कस्टमर म्हणले मला AC नको आहे. त्याच्यामुळं रेग्युलर जेव्हा मी पुणे ड्रॉप मारतो मुंबईतून तर कमीत
3 कांड्यापर्यंत CNG गेलेला असतो, पण आज अर्ध्याच्या वरती आपला CNG राहिलेला आहे. टायमिंगला अलाइनमेंट न केल्यामुळं टायर एका साईडनं खाल्लेला आहे. आता त्याला पलटी मारून घेतो मी टायर आतल्या साईडने जरा जास्तच खराब आहे. भाऊने टायर फक्त पलटी मारायचे 200 रुपये सांगितले. टायर पलटी मारून घेतो, नाही तर आपला पार्टनर आपल्याला कधीही पलटी मारू शकतो, झाला काही विषय नाही. त्यामुळे पहिला टायर चेंज करू. भावना गाडीचं टायर पलटी मारून घेतलेत. आता फिटर दादा आपला बसवायला लागलाय चाकं. 200 रुपये आपलं हाणलं त्यानं एका अर्ध्या तासाच्या आतमध्येच. असो, त्याच्या कष्टाचे पैसे ते त्याला दिलेच पाहिजेत. मस्तपैकी आता काय करू, जेवण करू कुठेतरी आणि नंतर परत मग इंटरसिटी चालू करून बसूया. मिळाली ट्रिप तर आज मग भारीच काम झालं म्हणायचं. लोकेशनला आलेलं आहे आपण. आता त्यांना पिक करू आणि ड्रॉप केल्यावर त्याचा अपडेट देऊ. पनवेलमधल्या CNG पंपावरती आलो आहे आपण. त्या गाडीतलं CNG संपला होता, पूर्ण रिझर्ववरती लागले. तर आपल्या पार्टनरला आपण आता पार्टनर घेऊन आला आपल्याला टायमिंगला गॅस पंपावरती. CNG पंपावरती गॅस भरून घेतो. आणि खारघरचा जो की ड्रॉप वाटर कॅन्सल झाला, डायरेक्ट अंधेरीचाच आहे. त्याला गॅस भरून घेतो, नंतर मग काय असेल अपडेट देतो. भावांनो, अंधेरी ईस्टमध्ये कस्टमरला ड्रॉप केलं होतं मुंबईमध्ये. आता वाजले 7:45. तर आता बुकिंग पडण्याचे चान्सेस जरा कमी वाटतं. त्याच्यामुळे आता आपण काय करू, डायरेक्ट एअरपोर्टलाच जाऊया. एअरपोर्टला गेल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी दाखवेन की आपला गॅस किती लागला, फेअर किती मिळाला, गाडी किती किलोमीटर चालली ते. आणि एअरपोर्टच्या जवळपास गेल्यानंतर तुम्हाला एअरपोर्टचं BMCचं पार्किंग कुठे आहे, CNG पंप कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो. भावांनो, आपला नंबर इंटरसिटीचा आहे 26 ते 30. म्हणजेच मी आत्ता जेव्हा एंट्री केली आणि क्यूमध्ये आलो त्यावेळेस आपला नंबर होता 31-35मध्ये. पण आता एक 5 गाड्या कमी झाल्या. म्हणजे अजून गॅस भरेपर्यंत जर अजून 5 गाड्या कमी झाल्या तर आपण कमीत कमी 1:30-2च्या आसपास निघून जाऊ इंटरसिटी ट्रिप घेऊन. तर आता ह्या गाड्या CNGसाठी आहेत का एकदा विचारून घेऊ आपण. एवढ्या सगळ्या गाड्या लाईननं उभ्या आहेत. भावांनो, गॅससाठी अशी ब्रिज खालीच लाईन लागलेली असते. आता आपण सुद्धा लाईनलाच उभे. मला व्यवस्थित दाखवतो थांबा. एअरपोर्टला कधी ड्रॉप केल्यानंतर गॅससाठी अशा गाड्या लाईनला उभ्या असतात, त्यांच्या मागं लागून जायचं. पहिला गॅस फिल करून घ्यायचं गाडीमध्ये. भावांना आज जाळण संघच निघाला बरं का. आज 3 इंटरसिटीच्या ट्रिपा मारल्या आपण बॅक टू बॅक. आणि अजून एक 3-4 तासानंतर अजून एक सुद्धा आपण पुण्याची ट्रिप घेऊन जाऊ शकतो. कारण आपला नंबर जो आहे तो 26-30मध्ये झाला. म्हणजे 25 गाड्या गेल्यानंतर आपण नंबर लागू शकतो. एक अंदाजे कमीत कमी 3 वाजायच्या आतमध्ये तरी आपल्याला पहाटेपर्यंत बुकिंग येऊन जाईल. बघूया, मी तुम्हाला आज आपलं अर्निंग किती झालं ते डिटेलमध्ये दाखवतो. हो, आता वाजले जवळपास 7, म्हणजे 8 वाजलेले आहेत. तर आपलं टोटल अर्निंग जे फक्त उबरचं ते 3716 रुपयाचं आहे. त्यामध्ये 2 इंटरसिटी आपण मारलेले आहेत आज. आणि सकाळी एक प्रायव्हेट ट्रिप आणली होती पुण्यातून ठाणे. तर त्याचे आपल्याला ते विषय म्हणजे एक टोल वगैरे कट होऊन 2000 रुपये मिळाले होते. आणि हे जे आहे 3716 प्लस 2000 म्हणजे 5716 रुपये आत्तापर्यंतचं अर्निंग आहे आपलं दिवसभरामधलं. आता आपण 26 ते 30मध्ये आलेलो ह्या क्यूमध्ये. 25 गाड्या गेल्यानंतर आपल्याला पुण्याची बुकिंग मिळेल एअरपोर्टवरून. तर गाडी बाहेर लावायची नाही, तर एक BMCचं पार्किंग आहे. त्या पार्किंगमध्ये गाडी टाकून द्यायची. 12 तासाला ते लोक 150 रुपये चार्ज करतात. आज संडे
आतापर्यंत आपण 5,700 रुपयाचं काम केलेलं आहे बरं का. त्याच्यामध्ये आपला गॅस किती गेला काय ते सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये जरा पार्किंगला गेल्यानंतर दाखवेल. इथं बाहेर गाडी लावायची नाही. बाहेर गाडी जर लावली आणि पोलिसांना जर भेटला तुम्ही, तर मग ते 1,500 किंवा 1,000 रुपयाचा फाईन मारतात नो पार्किंगचा. त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे, जर तुमचा नंबर क्यूमध्ये लांब असेल तर सरळ इथं BMCचं एक पार्किंग आहे. ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो गॅस फिल करून झाल्यानंतर. तर मग ते गाडी बाहेर लावायची नाही, सरळ BMCच्या पार्किंगला गाडी टाकून द्यायची. 12 तासाला 150 रुपये घेतात. निवांत आतमध्ये अंडरग्राऊंड आहे सगळं. वायफायचं तिथं सुविधा आहे. वायफायचा पासवर्ड देतात ते लोक. निवांत गाडी लावायची आणि आराम करत बसायचं. झोपायचं असेल झोपायचं. आता दुसरी गोष्ट म्हणजे सकाळपासून मी दुपारी आपण गाडीचे टायर पलटी मारले. एकच मिनटं. गाडीचे टायर पलटी मारले आणि जेवू म्हटलं होतं, बट जेवायला आपल्याला काही जमलं नाही. आपल्याला लगेच बुकिंग आलं होतं. मग ते बुकिंग घेऊन आपण एअरपोर्टला चाललो. आता आपल्याकडं आता काय टिफिन नाही आणि इथं जेवणाची व्यवस्था आहे. जर कोणी आपला भाऊ येतच असेल इकडे एअरपोर्ट साईडला आणि असा जर स्टे वगैरे होत असेल किंवा 5-6 तास थांबणं होत असेल, तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी तुम्हाला त्यांचे नंबर देईल. हॉटेलवालेत जिथं आपण पार्किंगला जाणार आहे त्याच पार्किंगमध्ये ती लोक जेवण घेऊन येतात. फक्त तुम्ही ऑर्डर द्यायची त्यांना, काय पाहिजे काय नाही ते. तर व्हेज थाळी वगैरे व्यवस्थित मिळते. 110 रुपयाला आहे. 110 रुपयाला व्हेज थाळी मिळते. मग जेवण भरपूर व्यवस्थित पोटभर होतं. क्वांटिटी क्वालिटी दोन्हीसुद्धा आहेत. अशाच लोकांचे माझ्याकडे नंबर आहेत. तर मी आता जेवण मागवणारच आहे. गॅस फिल केल्यानंतर पार्किंगला गाडी लावली की मग मी त्यांना कॉल करून जेवण मागवणारच आहे. तुम्हाला मग ते जेवणसुद्धा दाखवेल मी की काय क्वालिटीचं जेवण असतं ते. एक 12 तासासाठी 150 रुपये देणं काही चुकीचं नाही बरं का एअरपोर्टला आल्यानंतर. कारण जर फाईनच 1,000 रुपयाचं बसणार असेल तर 150 रुपये दिलेलं कधीही चांगलंच म्हणावं लागेल. आणि इथं असं आता काय बऱ्याचशा आपल्या भावांना माहिती असेल की संध्याकाळी 7 ते सकाळी पहाटे 4पर्यंत जर इंटरसिटीचं बुकिंग झालं तर 250 रुपये एक्स्ट्रा मिळतात. मग जर आपण 250 रुपये एक्स्ट्रा आपल्याला मिळतच आहे, तर मग जेवायचे आणि पार्किंगचे पैसे निघून जातात त्याच्यामुळे बाहेर गाडी लावून बसायचं नाही. आपल्या पुण्याकडची लोक गाड्या इकडं आल्यानंतर बाहेरच गाड्या लावून बसतात, झोपतात. दिवसभर काम केलेलं असतं, कंटाळतात, झोपून जातात. मग त्या लोकांना माहीत नसतं की आपल्या गाडीवर फाईन मारून गेलेलं आहे तर रात्री. त्याच्यामुळं आपण अगोदरच आतमध्ये पार्किंगला गाडी टाकून द्यायची. तर मी गॅस वगैरे फिल केल्यानंतर तुम्हाला BMCचं पार्किंग कुठं आहे ते दाखवीन. त्याच्यानंतर आपण जेवण मागूया आणि जेवणाची काय क्वालिटी ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. भावांनो, मुंबई एअरपोर्टला आल्यानंतर कधीच अशी गाडी बाहेर लावायची नाही, नाहीतर पोलीस येऊन फाईन मारून गेलेला सुद्धा माहीत होत नाही. आपण एक तर कंटाळलेला असतो, झोपतो, पण पोलीस कधी येऊन आपल्याला उठवत नाही काय नाही. तो डायरेक्ट येतो, फाईन मारतो, निघून जातो. त्याच्यामुळे कधी आला तरी असं ब्रिजच्या खाली तरी गाडी लावायची नाही. बघा इथं तुम्हाला दिसत असेल, मी थांबतो थोडा वेळ पाहिजे इथं दाखवतो झूम करून. इथं MCGM पे अँड पार्क म्हणून आहे. ते BMCचं पार्किंग आहे. म्हणजे थोडक्यात इथं ते 150 रुपये घेतात 12 तासाचे. तर गाडी इथं लावून टाकायची आतमध्ये सरळ. मी जे दाखवलं ते बघून गाडी आतमध्ये पार्किंगला घेऊन यायचं. गाडी आतमध्ये आणल्यानंतर तिथं माणूस बसलेला असतो, तर गाडी नंबरवरनं आपल्याला आपली पावती देतो. हे बूथ सारखं दिसतंय ना, इथं ते बसलेलं असतात, ते आपल्याला पावती देते. आतमध्ये अशा सगळ्या गाड्या लागलेल्या असतात पार्किंगला. जरा चांगली जागा बघून गाडी लावून टाकायची.
हे बघा, अशा प्रकारची पावती मिळते ज्याच्यावरती तारीख, टायमिंग आणि गाडी नंबर असतो. अशी पावती घेऊन गाडी पार्किंगमध्ये टाकून द्यायची आतमध्ये. पार्किंगला भरपूर गाड्या असतात आता लागलेल्या. मस्तपैकी गाडी लावून टाकायची. किंवा आता आतमध्ये वॉशरूम सुद्धा आहे, जिथं तो पावती द्यायला माणूस घेतली आपण पावती, तिथून तो वायफाय देईल. वायफायचा पासवर्ड वगैरे त्याच्याकडनं घ्यायचा. भावांनो, आपल्याला अजून एक खारघर एक स्टॉप आणि अंधेरी सेकंड लास्ट स्टॉप असे मुंबईची परत एकदा एक इंटरसिटी मिळालेली. तर आपण आलो आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. वाजलेत रात्रीचे 2:45 आणि आज आहे सोमवार. तर आपल्याला पिंपळी सौदागरची ट्रिप मिळालेली आहे एअरपोर्टवरून. कस्टमरला पिकअप करायलाच चाललो आहे आपण आतमध्ये. तर पिंपळी सौदागरमध्ये कस्टमरचा ड्रॉप आहे. कस्टमरला पहिल्यांदा आपण पिक करूया आणि पिंपळी सौदागरमध्ये ड्रॉप झाल्यानंतर भेटूयात पुन्हा एकदा. एअरपोर्टला पिकअपला जाताना बघा, इथं आतमध्ये एंट्री करण्याच्या वेळेस ओला उबर पार्किंग असं लिहिलेलं आहे. 2 लेन आहेत, त्या 2 लेनमधूनच आपल्याला जायचं आहे. कस्टमर येताना P4मध्ये येतं. P4मध्ये आल्यानंतर म्हणजे पार्किंग 4मध्ये आल्यानंतर कस्टमरला एक तर विचारायचं की कोणत्या पिलर नंबरपाशी थांबलेला आहे तुम्ही. पिलरवरती त्या नंबर आहेत. मग त्या एक्झॅक्ट नंबर त्यांनी सांगितला की त्या पिलरच्या आसपास आपण जायचं आणि त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. तर आपण आतमध्ये तर चाललेलो आहे. आता हे ज्यांचे प्रायव्हेट पिकअप असतात ते लोक अशी गाड्या घेऊन मधून निघून जातात. त्यांचं लेन 7 मधनं ते निघतात. त्यांचा फास्टॅग थ्रू पैसे कट होऊन जातात 200 रुपये. हा भाऊ कशासाठी थांबला काय कळना झालंय. एवढी जागा आहे सगळे तरी. आय थिंक हा नवीन असायला माहित नसावं की कुठल्या लेन मधनं जायचंय ते. ओके, हा गेला. उबर पिकअप पॉइंट हे समोर दिसत असेल तुम्हाला. त्या लेन मधून आतमध्ये जाताना तर एक सिक्युरिटी गार्ड असतो, तो आपली डिक्की वगैरे चेक करतो आणि आपल्याला टोकन घ्यायचं असतं आतमध्ये. तिथं मशीन आहेच, थोडंसं पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल. सिक्युरिटी गार्ड असतो जो आपली डिक्की वगैरे गाडीची चेक करतात. आपल्या समोरच्या गाडीचा डिक्की चेक करेल. ओके, शेजारी टोकन मशीन आहे. आपली डिक्की चेक झालेली. शेजारून निघताना कसं एक टोकन घ्यायचं असतं. टोकन घेतल्यानंतर गेटवरून आतमध्ये P4मध्ये एंट्री करायचं आणि सरळ जायचं. तिथं ओला उबरचं पिकअप पॉईंट आहे. आतमध्ये गेल्यानंतर कस्टमरला पिक करायचं. तर चला आता कस्टमरला पिक करूया आणि भेटूयात पुण्यामध्ये कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर. आता वाजलेले 5:25 तुम्ही बघू शकता. 5:25 झालेले आहेत. आपण कसं एअरपोर्टवरनं ड्रॉप आणला होता कसपटे वस्तीला वाकडच्या जवळ. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आपण कस्टमरला सोडलेलं बिल वगैरे कलेक्ट केलेलं आहे.
आजचा दिवसाचा एंड आपल्या इथं होईल. बट मला बुकिंग मिळतं आहे, इंटरसिटीचं बुकिंग मिळतं आहे. पण उबरनं काशी केलेली आहे की टायमिंगचा काहीतरी विषय आहे. आता ते दाखवतो माझा टायमिंग जो अवेलेबल आहे फक्त तो 2-2.5 तासाचा आहे. त्याच्यानंतर मी ॲटोमॅटिक 6 तासासाठी ऑफलाईन जाणार. ते काहीतरी कस्टमर आणि ड्रायव्हरच्या सेफ्टीसाठी टायमिंगचं हे केलेलं आहे त्यांनी. तर तुम्हाला माझा कालच्या एका दिवसाचा अर्निंग किती होतं ते दाखवतो. हे बघा, पूर्ण एक काल रविवार होता. काल एका रविवारचं आपलं टोटल अर्निंग जे होतं ते 5,655 रुपये होतं. आणि ह्याच्यामध्येच आपलं एक प्रायव्हेट भाडं होतं ज्याचे आपल्याला 2,000 रुपये मिळाले होते. म्हणजे टोटल आपला कालपासून आत्तापर्यंत 5/27पर्यंत, म्हणजे सोमवारचे सकाळ पहाटेचे 5/27पर्यंत आपलं टोटल अर्निंग जे आहे ते 7,655 रुपये झालेलं आहे. तर अर्निंग तर चांगलं झालेलं आहे. आता हे उबरचं जे त्यांची काहीतरी पॉलिसी आहे की ऑफलाईनच जावं लागेल तुम्हाला. बघ, सी ड्रायविंग टाईम. आता माझा फक्त ड्रायविंग टाईम जो आहे तो 2 तास 33 मिनटाचा आहे. आणि त्याच्यानंतर मी ॲटोमॅटिकली ऑफलाईन जाणार. बट आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला आहे की मला इंटरसिटीच्या ट्रिपा मिळत आहेत, जे मी मारू शकतो. माझी झोप वगैरे व्यवस्थित झालेली आहे. बट जर टायमिंगच आपल्याला ऑफलाईन जाणार आहे 6 तासानंतर आपलं ॲप, तर मग ते काही उपयोगाचंच नाही आहे. कारण मुंबईमध्ये जाऊन आपण तिथं थांबणार. हे बघा, 2 तास 32 मिनटं. आफ्टर दॅट युअर ॲप विल बी गो ऑफलाईन. मग त्याच्यापेक्षा हे बघा, आली परत मला साऊथ मुंबईचं बुकिंग आलं. बट आता प्रॉब्लेम असा आहे की हे ॲपच 2.5 तासानंतर ऑफलाईन जाणं. मग ते मुंबईत जाऊन झोपण्यापेक्षा घरी जाऊन झोपलेलं बरं आहे. 6-7 तासानंतर आपला ॲटोमॅटिकली रिसेट होऊन जाईल. आणि आपला 14 तासाचा ड्रायविंग टाईम आला की आपण मग पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करू. काल एकाच दिवशी आपण 7,000चं अर्निंग केलेलं आहे, 7,000 प्लस. तर आज आपण आराम करू. आराम पण का, तर ते आपलं ॲप ऑफलाईन जाणार आहे म्हणून. एकदा का आपला टायमिंग रिसेट झाला की आपण पुन्हा फील्डमध्ये उतरूयात. तर काल रविवार आणि आज सोमवारचे 5:30, तोपर्यंत आपलं टोटल अर्निंग आहे 7,600 प्लस. तर बघूया मित्रांनो, आज आपला ॲप पुन्हा टायमिंग रिसेट झाल्यानंतर आपण फील्डमध्ये येऊया. तोपर्यंत काल आणि आजपर्यंतचा व्लॉग आपण इथंच एंड करूयात. भेटूयात आपला टायमिंग रिसेट झाल्यानंतर. आपल्या चॅनलवरती जर सगळे कोणी नवीन लोक आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.